उद्याच्या दिवसामध्ये खेळवले जाणारे संघ स्टार 11 लोकमान्य नगर विपक्ष रॉयल्स टर्नर मीरा रोड ठीक 6 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे। त्याचबरोबर SK व्हॅली मुंब्रा, जितू पॅकर्स नवघर, MS11 जाई त्याच्या विरोधामध्ये AAA मुंब्रा, ड्रीम 11 माजुडा त्याच्या विरोधामध्ये SK महागिरी ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। स्टार 11 लोकमान्य नगर आणि रॉयल्स टर्नर मीरा रोड। चला मॅच ऑन करायची आहे। 4 ओव्हरची मॅच रोहन आणि गौरव ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती। मागच्या मॅच मध्ये गौरव नाबाद परतला होता, सुरेख फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाला पराभूताच्या छायेमध्ये पाठवलं होतं। यावेळेस पाहूया मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिलं ओव्हर आणि यावेळेस पहा सुरेख गोलंदाजी। काय वेग आहे या गोलंदाजाकडे, नाव आहे अरविंद पाटील। बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि तो अनुभव पणाला लावत असताना SD केवणीदिवे या संघाकडून खेळत असताना अरविंद पाटील बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे। लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करत असताना रोहन साठी यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड खेळून काढलंय, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होत असताना मात्र आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमधून चेंडू निसटला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। असं वाटलं होतं झेल टिपला जाईल जाईल जाईल, अखेरच्या क्षणी मात्र दोन्ही हातांच्या ओंजळीतून चेंडू निसटला आणि थंडी आहे, जाणवते थंडी आणि या 6 धाव्याने आता मात्र एक जीवनदान सुद्धा मिळालं आहे रोहनला आणि या 6 धावा सुद्धा मिळाल्या आहेत मौलिक 11 कळवा या संघाला। पुन्हा एकदा अरविंद पाटील, यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, बिरकावून दिलाय लॉंग ऑफ रिझम मध्ये, मात्र यावेळेस कोणतीही चूक होत नाहीये क्षेत्ररक्षकाकडून। 1 धाव नक्कीच अंकित केली जाते। 7 धावा धाव फलकावरती। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये नक्की जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं काम रोहन आणि गौरव या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती असेल आणि त्या धावा रोखण्याचं काम असेल अरविंद पाटीलकडे। यावेळेस मात्र लाईन चुकीची, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, व्हाईटचा इशारा। 8 धावा धाव फलकावरती। प्रत्येक चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। रोहन आणि गौरव ही सलामीची जोडी मौलिक 11 कळवा या संघाच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगला संघ आज मौलिक 11 कळवा आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस बॅटची कडा खूप मोठी विकेट। ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडला होता तो फलंदाज इथे होतोय बाद। अरविंद पाटीलला मिळते पहिली यश। अफलातून गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अरविंद पाटील। का मी म्हणालो होतो अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि मागच्या मॅच मध्ये त्यांनी जर आपण पाहिलं असाल तर लॉंग ऑन रिझनच्या बाहेर राहून ते मॅच पाहत होते। प्रत्येक फलंदाजाला ते रीड करत होते, फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते रीड करत होते आणि त्याचाच त्यांना आता फायदा मिळाला आहे। त्या मॅच मध्ये खेळत असताना त्यांनी पाहिलं होतं गौरव कशा प्रकारची फलंदाजी करतोय, कशा प्रकारे गोलंदाजांवरती तुटून पडतोय। शॉट ऑफ चेंडू ते मात्र भिरकावून देत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे त्याला जागा देणं हे घातक असेल हे जाणून ठेवलं होतं अरविंद पाटील दादांनी आणि त्याचंच त्यांना यश मिळतंय। चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते। एक षटकार नक्कीच खर्च केला आणि तो सुद्धा नक्कीच झेल असता, मात्र तो झेल निसटला आणि 6 धावा त्यांच्या हातातून निसटल्या। दरम्यान 8 धावा, 5वा बॉल घेऊन सज्ज होईल पुन्हा एकदा अक्षयसाठी। यावेळेस पहा आणखीन एक वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न। यावेळेस सुद्धा चेंडू मात्र यष्टांच्या खूपच बाहेर आणि इथे मात्र आणखीन एक अवांतरित धाव मिळते। 9 धावा धाव फलकावरती।
वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता अरविंद पाटील दादांचा, मात्र अयशस्वी होतोय. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस लोवर फुल टॉस, जमीन लगतचा फटका, कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल कुणाल पाटीलच्या माध्यमातून आणि तितकीच चांगली फेकी होईल. मात्र एकच धाव इथे अंकित केली जाते. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच मौलिक 11 कळवा हा संघ. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. आणखीन शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. लास्ट बॉल, शेवटचा बॉल घेऊन सज्ज होईल डावखुरा गोलंदाज अरविंद पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने रोहनसाठी. यावेळेस खराब चेंडू आणि खराब डिस्ट्रक्शन. चेंडू अडवायला हवा होता हा. नक्कीच गोलंदाजांकडून चूक झाली तर ती चूक सुधारण्याचं काम असतं क्षेत्ररक्षकांकडून. वाईट +1 अशा 2 धावा इथे मिळत आहेत कळवा या संघाला. 12 धावा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा अरविंद पाटील सज्ज होतील अक्षयसाठी. डावखुरा तेज तरार गोलंदाज. लेफ्ट ओव्हर दी विकेटने यावेळेस लोअर फुल टॉस होता. फक्त आणि फक्त दिशा दिली, लेग ग्लान्स केलं आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. 4 धावांसाठी हा येतोय दर्जेदार चौकार. काय फलंदाजी होतीये. थोडंसं महागडं षटक हाताळलं अरविंद पाटील यांनी. या षटकामध्ये 3 वाईड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि या 4 धावा शेवटच्या चेंडूवरती म्हणजेच 16 धावांचं षटक हाताळलं गेलं अरविंद पाटील यांच्या माध्यमातून. SD किवणी दिवे भिवंडी नगरीतील हा संघ आणि नेहमीच त्यांना साथ देत असतात. त्यांना शुभेच्छा इथे दुर्वा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर राजनजी भोईर यांच्या माध्यमातून SD किवणी दिवे या संघाला शुभेच्छा. धन्यवाद. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2024 भव्य दिव्य क्रिकेटची ही स्पर्धा 6 दिवस चालणारी भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. बॉलिंग ट्रॅकवरती करण पाटील पिता पुत्रांची ही जोडी. यावेळेस सुरेख चेंडू. काय वेग होता, काय चेंडू हाताळला गेला होता. बीट केलं फलंदाजाला, बीट केलं यष्टीरक्षकाला. यष्टीरक्षक इथे चूक करत असताना असे निर्धाव चेंडू तुम्ही पकडायला हवेत. त्यावेळेस गोलंदाज फलंदाजांवरती दबदबा ठेवत असतो, दबाव बनवण्याचा काम करत असतो. करण पाटील यावेळेस पहा हळूवार गतीने चेंडू टाकला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. जेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्वतः करण इथे जेल टिपतोय आणि मात्र इथे दुसऱ्या विकेटचं पतन. 17 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. फिरकी गोलंदाज आहे भिवंडी नगरीतील एक नामवंत फिरकी गोलंदाज म्हणून प्रख्यात असलेला हा गोलंदाज आहे. कमी वयामध्ये याने खूप चांगलं नाव टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये कमवलं आहे आणि टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती आणखीन मोठं नाव कशा प्रकारे करता येईल. एका छोट्याशा गावामधून आलेला हा खेळाडू, केवणी दिवे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि आपल्या गावाचं नाव भिवंडी नगरीच नव्हे, ठाणे शहरच नव्हे तर या भिवंडी ठाणे शहराच्या पलीकडे जाऊन कसं मी माझ्या गावाचं नाव मोठं करीन हे स्वप्न इथे साकारत असताना करण पाटील. फिरकी गोलंदाज सागर येतोय नवीन फलंदाज. 17 या धावसंख्येवरती खतरा मौलिक 11 कळवा या संघाला मिळाला. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने. यावेळेस पहा आणखीन एक वेगवान चेंडू हाताळला होता. शरीराचा वेध घेत नसणारा हा बॉल. दरम्यान लेग बाईजच्या रूपाने इथे एक धाव नक्कीच ऍड केली जाते स्कोर कार्डवरती. 18 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणेन मी.
पहिल्या षटकामध्ये जरी अरविंद पाटील यांनी धावा खर्च केल्या असतील 16, मात्र त्याची भरपाई कशी करता येईल हे इथे दाखवून देत असताना करम पाटील सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी, लेफ्टम राऊंड द विकेटने. यावेळेस पहा फ्लाइट डिलिव्हरी होती. लालसा निर्माण केली होती फलंदाजाच्या मनामध्ये की बिगिट करावं करावं करावं. बॅटची कडा आणि चेंडू मात्र निघून जातोय जस्टनच्या मागे, यष्टीरक्षकाच्या मागे. मात्र एक धाव मिळेल. काय गोलंदाजी होती. 4 चेंडू हाताळले, 2 लेग बाईजने धावा गेल्या, एक गडीबाद केला आणि एक सिंगल नक्कीच त्यांच्या माध्यमातून बॅटच्या रूपाने आली. चौथ्या बॉलवरती लेफ्टम राऊंड द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस पहा पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरती गेले आणि दिशा देण्याचं काम होतं. इथं मात्र पंच सांगतायत की चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, घोषांकित चित्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. वीस धावा धावफलकावरती. 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. लास्ट गो, शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच सरासरीने जर काय वाटचाल केली असती मौलिक 11 कळवा या संघाने तर जवळजवळ 60+ झाल्या असत्या धावा. मात्र त्याच्यावरती अंकुश लावण्यात आलाय, ते म्हणजे करण पाटील या नावाच्या गोलंदाजाने. यावेळेस आणखीन एक पायचीची अपील आणि अपील स्वीकारली जाते. आणखीन एक विकेटचं पतंग. काय गोलंदाजी झाली आहे. या गोलंदाजाचं नाव आम्ही वारंवार का घेत असतो, का याची आम्ही प्रशंसा करत असतो, त्याचं इथे चोख उत्तर देत असताना अफलातून गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. भिवंडी नगरीतून आलेला हा चमचमता सितारा करम पाटील. कमी वयामध्ये या गोलंदाजाने आपल्या नावाचा डंका या संपूर्ण पंचकृषीमध्ये गाजवला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती मौलिक 11 कळवा या संघाच्या विराज होतोय. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती. त्याला साथ देत असताना रोहन स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार रोहनच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र रोहनला सुद्धा शांत केलंय करम पाटीलने. 20 धावा. आणखीन 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल ते पाहावं लागेल मौलिक 11 कळवा हा संघ. सागर भुईर होते नवीन गोलंदाज क्रमांक 3 चं षटक हाताळण्यासाठी. रोहन यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू आदळला आणि इथे पहा मिस फिल्डिंग, खराब आणि खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतोय, चौकार मिळतोय. काही गरज नव्हती वेगाने चेंडूवरती जाण्याची. एक धाव आरामात पूर्ण केली गेली होती. मात्र मला वाटतं थोडंसं चेंडू वळला असं वाटलं होतं. चेंडू सरळ दिशेत जातोय की काय, मात्र अखेरच्या क्षणी वळला आणि इथे मात्र 4 धावांचा फायदा होतोय. तो म्हणजे मौलिक 11 कळवा या संघाला. 24 धावा धावफलकावरती, 24 धावा. चला 9 मिनिटं खर्च केली गेली आहेत. आपण यावेळेस पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टरमिंग स्ट्रोक आहे आणि झेलची संधी आणि इथे पहा झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा सुटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कुणाल पाटील झेल डिपतोय आणि इथे मात्र संधी प्राप्त जी केली होती सागर भुईरने त्याला मात्र इथे साथ देत असताना कुणाल पाटील. आणखीन एक विकेट डाऊन. 4 विकेट 24 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी होती. फुलटॉस बॉल होता. असं वाटलं होतं हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय. भिवंडी बनाम ठाणे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं SD केवणी दिवे भिवंडी या संघाने आणि तदनंतर पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला होता फलंदाजांचा. काय फलंदाजी झाली होती रोहन आणि गौरव.
अफलातून फलंदाजी केली होती, तुटून पडले होते अरविंद पाटील या गोलंदाजावरती. तब्बल 16 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं, ते म्हणजेच गोलंदाज करम पटेलने, आणि त्याने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, आपल्या संघासाठी कमबॅक करून दाखवला आणि फक्त 4 धावांचं षटक त्याने हाताळलं आणि 2 गडी बाद केले, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. आणि पुन्हा एकदा SD केवणी दिवे या संघाला या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये आणि स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त करून दिली. यावेळेस सागर भोईर तिसरं बॉल घेऊन सज्ज होईल संजूसाठी. थोडंसं रनअपमध्ये बिघडतोय. क्रमांक 6 चालला फलंदाज संजू. मौलिक 11 कळवा त्याच्या संघाकडून खेळत असताना आयटम ओव्हर दी विकेटने सागर भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल, तोच रनअप घेऊन. यावेळेस पहा, परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. अनप्लेएबल स्ट्रोक. फक्त आणि फक्त सन्मान, फक्त आणि फक्त सन्मान. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान दिला जातो. आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटचे दैवत सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि तदनंतर मात्र परफेक्ट यॉर्कर. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? थोडंसं लेझी क्रिकेट आपल्या इथे पाहायला मिळतोय SD केवणी दिवे या संघाच्या माध्यमातून. 26 धावा, 26 धावा धावफलकावरती. आणखीन 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजीचा लाईनअप आहे मौलिक 11 कळवा या संघाकडे सुद्धा. मात्र या 8 धावांमध्ये किती धावांपर्यंत आणखीन मजल मारण्याचा प्रयत्न होईल ते पाहावं लागेल. सागर भोईर पुन्हा एकदा सज्ज संजूसाठी. यावेळेस पहा, गती परिवर्तन केलं होतं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि इथे मात्र पहा, सुरेख रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र नाही, इथे नकारा येतोय नॉन स्ट्रायकिंग एंड कडून. 28 धावा. लास्ट गो, शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. सागर भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी म्हणेन मी सागर भोईरची सुद्धा, कारण स्लॉग ओव्हर षटकामध्ये धावा कमी देणं हे एक यशस्वी गोलंदाजीची भूमिका असते आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळालं. तब्बल 8 पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा उर्वरित 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय सागर भोईर. शेवटचं अखेरचं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी संजू सामना करेल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल होता. जमीन लगतचा फटका खोदून खेळून काढतोय. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि लगेचच त्याचा फायदा उचलत असताना एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. षटक समाप्त होते क्रमांक 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने इथे वाटचाल करत असताना मौलिक 11 कळवा हा संघ 30 धावा धावफलकावरती. चार गडी बाद 30 अशी धावसंख्या मौलिक 11 कळवा या संघाची. कोण असेल चौथा गोलंदाज? शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल? तर नक्कीच तो असेल सदू पाटील. आणखीन एक SD केवणी दिवे. या संघाचा महत्वपूर्ण घटक. यॉर्कर आणि यॉर्करचा नेहमीच मारा करत असतात. मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिलेला विराज, एक अष्टपैलू खेळाडू मौलिक 11 कळवा या संघाचा. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. इथून कसा खेळ होईल? सदू पाटील चांगला खेळ दाखवेल गोलंदाजीच्या माध्यमातून की विराज चांगला खेळ दाखवेल फलंदाजीच्या माध्यमातून? पहिलाच बॉल
वाईट चेंडू, खराब चेंडू, वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. यावेळेस पहा उंचावून खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, खेळाडू येतोय चेंडूच्या खाली. इथे मात्र पहा 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अगदी सहजरित्या तिथं धावून पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतं SD केवणी दिवे या संघाच्या माध्यमातून. बराच वेळ ते मैदानाच्या बाहेर होते. पहिले 2 सामने जिंकल्यानंतर बराच वेळ त्यांनी वाट पाहिली कधी आमचा सामना खेळवला जाईल. आणि यावेळेस पहा पहिल्याच बॉलवरती सदू पाटील चांगली गोलंदाजी होती, मिस टायमिंग स्ट्रोक होता, झेलची संधी होती, झेल ड्रॉप, 2 धावा, 33 धावा धावफलकावरती. इथे मात्र पहा फुल टॉस बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा फ्लंबलिंग आणि त्याचाच फायदा इथं मिळतोय. 2 धावा अगदी सहजरित्या. चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विराजाने, मात्र शेवटच्या क्षणी त्याने पाहिलं की चेंडू माझ्या पायावरला स्पर्श करेल की काय आणि त्याच कारणास्तव त्याने बॅट मध्ये टाकली आणि इथे मात्र 2 धावा नक्कीच त्याला मिळाल्या. 35 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने लसित मलिंगा स्टाईलने यावेळेस फुलरलेचा बॉल होता, विरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि इथे मात्र कोणती चूक यावेळी होत नाहीये. विकेटचं पतन, 5व्या विकेटचं पतन 35 या धावसंख्येवरती. वेग इतका आहे या गोलंदाजाकडे की फुलर लेंथ बॉल सुद्धा फलंदाज बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकू शकत नाहीयेत. तितकासा टायमिंग मॅच होत नाहीये आणि याचीच सफलता मिळते ते म्हणजे सदू पाटील या गोलंदाजाला. नचिकेत देतोय नवीन फलंदाज. या 3 चेंडूंमध्ये जर 7-8 धावा जर जमा केल्या मौलिक 11 कळवा या संघाने तर एक चांगली धावसंख्या उभारू शकेल, कारण गोलंदाजीचा भरणा खूप चांगला आहे मौलिक 11 कळवा या संघाकडे सुद्धा. मात्र क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. कारण आपण पाहिलं असेल तर पहिल्या मॅच मध्येच आपण पाहिला 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं बादशाह 11 मुंब्रा या संघासमोर आणि बादशाह 11 मुंब्रा या संघाला गारद केलं 34 धावांवरती मिरारोड संघाने. दरम्यान सदू पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने नचिकेतसाठी. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल, सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि अगदी सुरेख गोलंदाजी. आधीच मानस केलं होतं फलंदाजाने ऑनसाइडलाच मला खेळायचं आहे. यावेळेस मात्र अफलातून स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड, हा येतोय हाय अँड हँडसम सिक्सर. क्या बात है. कुठे ठेवला होता हा हिरा नचिकेत नावाचा, क्रमांक 7 वरती आला आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. काय फलंदाजी होतीये. 41 धावा धावफलकावरती. बराच वेळ धावफलक थांबून ठेवलं गेलं होतं सदू पाटील या नावाने. मात्र या षटकाराच्या साहाय्याने 41 धावांवरती मजल मारत असताना मौलिक 11 कळवा संघ लास्ट गो, शेवटचं बॉल सदू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लोअर फुल टॉस स्वतः पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 नंतर हा येतोय दमदेदार चौकार. क्या बात है. नचिकेत या फलंदाजाने 3 चेंडूंमध्ये ज्या 10 धावा केल्या आहेत ना, ही एक ऊर्जा देऊन जाईल कळवा संघाला. या 3 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात आणि एक धाव फलक त्यांनी उभारलंय ते म्हणजे 45 धावांचं. पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं ते म्हणजेच मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाने आणि विपक्षी संघ होता तो म्हणजेच मौलिक 11 कळवा संघ. यावेळेस त्याच्या उलट आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मौलिक 11 कळवा या संघाने 45 धावा जमा केल्यात आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ते म्हणजेच SD केवणी दिवे भिवंडी या संघासमोर.
या 24 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल याचं धावतं विवरण नक्कीच आपण ऐकणार आहोत. मुंब्रा विभागाचा एक बुलंद आवाज, हिंदीचा एक जसे समालोचक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटची मेजवानी रसिक प्रेक्षकांना देत असतात तेच आमचे लाडके मित्र शेहजादजी शेख. चला फील्ड सेटअप करायची आहे. चला मौलिक 11 कळवा संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सेट करून घ्यायचं आहे आणि दोन फलंदाज सलामीची जोडी एस डी केवणी दिवे 24 चेंडू आणि 46 धावा. तेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत ज्यांनी मागच्या 2 मॅचेसमध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली आहे. एका सामन्यामध्ये कुणाल पाटील या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता तर दुसऱ्या बाजूला भावेश या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तेच दोन फलंदाज सलामीवीर म्हणून एस डी केवणी दिवे या संघाला तारण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. 24 चेंडू आणि 46 धावा. जवळजवळ 11.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल या संघाला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी. टॉप 5 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल थोड्याच वेळात रसिक प्रेक्षकांना याची कल्पना होईल. बघूया कोणता संघ टॉप 5 मध्ये येतोय. पहिल्याच दिवशी ठाण्याचा मौलिक 11 कळवा की भिवंडीचा एस डी केवणी दिवे. 24 चेंडू 46 धावा. ओ टू कॉम्बॉक्स मिस्टर शेहजादजी शेख. हेलो. पहली गेंद हवाई फायर, गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. कुणाल और भावेश. कुणाल और भावेश की जोड़ी 4 रन जरूर यहां पर मिलते हुए. टारगेट की अगर बात करें तो इस वक्त टारगेट जो रखा गया है वो है लगभग 46 रनों का. आउट ऑफ द ऑफ स्टंप. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी एंड डॉट डिलीवरी. बिल्कुल भावेश ने चौका जड़ा था. इस बार ये बड़ा हिट है. दिस इज अ बिग 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 षटकार. एसडी स्पोर्ट्स जो टीम आई और स्लो पॉइजन का काम करते हुए इस मुकाम तक के पहुंची है. बड़ा मुकाबला. बड़े मुकाबले में इस वक्त काफी अच्छा परफॉर्मेंस यहां पर देखने मिलता हुआ.
लक्ष्य 46 रन टू विन। Oh, shot of the day, night. क्या बात है, नो लुकिंग शॉट, क्या बात है, क्या स्ट्रोक जड़ा है भावेश ने, टाइम किया था, स्ट्रोक देखने लायक था, नो लुकिंग शॉट। जित चार गेंदें हो चुकी हैं, 14 रनों की जरूरत। नेक्स्ट बॉल, आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। अक्षय कम बैक कराते हुए, कम बैक नो डाउट अच्छी गेंदबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं, लेकिन पहली ओवर में 14 रन आ चुके हैं। एक अच्छी शुरुआत यहां पर दी है भावेश ने, फिर से एक बार सामना करने के लिए तैयार होते हुए भावेश। इस बार ये मिस टाइमिंग स्ट्रोक है, कैच का मौका बना है, विकेट का हुआ है पतंग। कुंदन ने इस कैच को पकड़ा है और भावेश को लगा दिया है चंदन, विकेट का हुआ है पतंग। एक मिनट में बैटर को क्रीज पर जाना रहता है, 60 सेकंड्स ओनली। सागर, सागर पाटिल, ओमकार सावंत। एक ओवर की समाप्ति, एक विकेट के नुकसान पर स्कोर है दर्शाता हुआ 14 रन, 18 गेंदों का खेल शेष और 18 गेंदों में जीत के लिए 32 रन्स टू विन। जयवंत पाटिल, गोल्डन फिंगर ऑफ ओला, जो भी बोला सही बोला मिस्टर ओला। चलिए अगली गेंद लेकर तैयार, शॉर्ट पिच गेंद थी, बल्ले को स्विंग किया है और ये गेंद डिक्लेयर जोन में, एक रन। चला बॉल द्यायचं नवीन, ओमकार 17 गेंदे 31 रन और ये वाइड डिलीवरी, ओहो 30 रन की जरूरत, 17 बॉल 30। मैच आहिस्ते आहिस्ते नजदीक आता हुआ।
17 गेंदे, 30 रन, 30 रन, 17 गेंदे। मैच में रोमांच जारी है। ठंडी आहिस्ते आहिस्ते बढ़ते जा रही है। नेक्स्ट बॉल, इस बार वो शॉर्ट मिड विकेट पर हालांकि ओ हो, इसे कहते हैं जीवन दान मिलना। सागर पाटिल कंफर्म हो चुके थे, टिकट कट गई थी, लेकिन चलिए यहां पर अच्छा कमबैक कर लिया। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए ये गेंद वाइड डिलीवरी। यस, वाइड बॉल का इशारा हमारे सीनियर अंपायर भरत मेहर सर की तरफ से आता होगा। बिल्कुल स्कोर में भी थोड़ा सा बदलाव होगा। स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 17 रन। नेक्स्ट बॉल लेकर तैयार। इस बार आड़े बैट से खेला है। इस बार देखिए, इस बार मौका नहीं मिलेगा। वही खिलाड़ी, वही एक्शन रिप्ले, वही सब कुछ चीजें यहां पर, लेकिन इस बार भारी पड़े हैं कुणाल। कॉल नहीं, तालमेल नहीं और विकेट का हुआ है पतंग। रनआउट के रूप में ये विकेट गिरी है। कहते हैं ना कि क्रिकेट में संभलना हम भी जानते थे, लेकिन ठोकर तो उस पत्थर से लगी जिसे हम अपना मानते थे। कुणाल आउट हो चुके हैं। न्यू बैटर जा रहे हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर। नीलेश पाटिल। नीलेश दादा थोड़ा सा दौड़ते हुए चले जाए प्लीज, थैंक यू। नीलेश पाटिल। न्यू बैटर नीलेश पाटिल इस वक्त स्ट्राइक पर। लेफ्ट हैंड बैटर। बिग हिटर बैटर है, नो डाउट। सामना करने के लिए तैयार होंगे। 15 गेंदे 29 रन। 15-29 का ये मुकाबला। 15 गेंदे 29 रन। ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल का इशारा। 28 रनों की जरूरत है। 28 रन टू विन। बची हुई 15 गेंदे शेष। 15 बॉल 28 रन। 15-28 मैच बन सकता है। यहां से वापसी कर सकती है टीम। इस बार ये आउट ऑफ द पार्क। चलिए 6 रन। ये बड़े हिट ने मैच का रुख बदला है, वक्त बदला है, जज्बात बदला है, हालात बदले हैं और ये 6 ने कमाल कर दिया है। इस 6 के साथ अब सिचुएशन चेंज हुआ है। 14 गेंदों में 22 रन की जरूरत है। बॉल की व्यवस्था करनी है, प्लीज बी फास्ट। चौदह गेंदे 22 रन। जो भी टीम जीत हासिल करेगी टॉप 5 में प्रवेश करने वाली टीम बनेगी। इस बार 1 रन के लिए निकले हैं जरूर, सिंगल रन और 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन। 13 गेंदे 21 रन। 13-21 का ये मुकाबला। ओपन फाइट मैच, बिग फाइट मैच। एनकाउंटर जारी है एक दूसरे के साथ। यहां पर अगर मैच में पकड़ बनानी है टीम मौलिक 11 कलवा को, तो फिर गुच्छों में विकेट लेने की जरूरत होगी। पैडल स्वीप करना चाह रहे थे, अपील की है, अपील को नकार दिया है। बिल्कुल गेंद का इंपैक्ट देखा किधर है, हाइट देखा, शफल हुए, स्क्वायर लेग के बाहर गेंद जरूर बिल्कुल नजर आई,
स्टंप्स के बाहर और अंपायर का इशारा, यहां पर 1 रन मिलता हुआ। 12 गेंदे और 20 रन। 12-20। देखिए, जो टीम जीतेगी 1 इनामी राशि अपने नाम जरूर करेगी। टॉप 5 में 5 टीमें आने वाली हैं और जीतने के लिए 12 गेंदों में 20 रन की जरूरत। एसडी स्पोर्ट्स टीम दीवे, केवनी दीवे, एसडी स्पोर्ट्स, ये बड़ा नाम है। ये टीम ने इतिहास रचा है, इस ग्राउंड पर चैंपियन बन चुकी है इस प्रतियोगिता में। एक बार चैंपियन रह चुकी है एसडी स्पोर्ट्स, नो डाउट। रनर अप 2 से 3 बार। ओ हो, आए हैं गेंदबाजी की कमान पर। पूछिए कौन? मिस्टर विराज, विराज ठाकुर। ये गेंदबाज मैच में अपनी टीम का पल्ला भारी कर देता है। उंगलियों का जादूगर है, उंगलियों का जादूगर। छोटे से कद के हैं लेकिन क्या गेंदबाजी करते हैं, नो डाउट। प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट। चलिए, गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ। 6 रन के लिए 3:15 पे ये बड़ा 6। 10 गेंदे 14 रन, 10-14। दस गेंदे 14 रन। नेक्स्ट बॉल हल्के हाथों से लॉफ्ट किया है, सिंगल रन कंप्लीट। और थ्रो देखिए, ओह, ये थ्रो देखिए, काफी वाइड थ्रो था। बिल्कुल किसी ने आपको कासर वडोली नाके पे बुलाया, आप पहुंचे ओला पे, ये वैसा थ्रो था। मैच का सिचुएशन है 9 गेंदे 13 रन। लेफ्ट हैंड बल्लेबाज आए हैं। फील्डिंग में थोड़ा सा जमावट चेंज की जा रही है। बैकवर्ड स्क्वायर लेग है, वाइडिश मिड विकेट, एक खिलाड़ी डीप काउ कॉर्नर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ पर। 30 यार्ड सर्कल में शॉर्ट स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है, एक खिलाड़ी थर्ड मैन पर है, एक खिलाड़ी शॉर्ट पॉइंट, एक मिड ऑफ। चला, स्टार्ट द मैच प्लीज। विराज की अगली गेंद बिल्कुल स्क्वायर लेग, और अब यहां पर देखिए थर्ड मैन की जगह स्लीप तैनात कर दी गई है। विराज की अगली गेंद, इस बार बड़ा हिट नहीं लगा पाए हैं, कोशिश अच्छी थी कि सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। आठ गेंदे 12 रन। 8-12 का ये मुकाबला, 8 गेंदे 12 रन। इस बार ये गेंद, ओह, ऐसे वक्त पर वाइड करना भारी पड़ेगा। यस, भारी पड़ेगा। इस तरीके से वाइड डिलीवरी इस सिचुएशन में महंगी पड़ सकती है। 8 गेंदे 11 रन। 8 गेंदों में 11 रन। अगली गेंद, और इस बार इनर एज लगा था
विकेट का पतंग हुआ है लगता हुआ सागर पाटिल के रूप में ये बड़ा झटका। ओहो, विराज ने थोड़ा सा मैच को टर्न किया है। एक बड़ा हिट आया है। 6 गेंदे 11 रन। छह गेंदे 11 रन। छह गेंदे 11 रन। लास्ट ओवर लेकर आए हैं इस वक्त आशुतोष। पहली गेंद और ये बिग 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 षटकार 6 रन। दादा मैच समाप्त होने के बाद ग्राउंड में कोई भी भागते हुए नहीं जाएगा, ये चीज ध्यान में रखिएगा। नेक्स्ट बॉल। ओह, रन आउट का मौका था और वो भी छूटा है। लीजिए, ये इससे बड़ा तोहफा क्या होगा। यानी अब मौलिक 11 ने यहां पर मैच का रुख अपने ही हाथों से पलट दिया है। ओके, बीमर के लिए कॉल दिया है। रिव्यू रिव्यू का इस्तेमाल किया है। देखते हैं बीमर डिलीवरी है या नहीं।
बिल्कुल डीप हो रही थी बॉल, 2 रन की जरूरत। और ये गेंद, चलिए आपने ओला भी बुला ली, ओला का ओटीपी भी दे दिया और एसडी स्पोर्ट्स आज के हाफ से प्रवेश करने वाली टॉप 5 में बनी है ये पहली टीम। कॉन्ग्रेचुलेशन एसडी स्पोर्ट्स ऑल टीम मेंबर्स। मैन ऑफ द मैच कौन होगा? कल के मैचेस के बारे में